गोलंदाजी ट्रॅकवर इथे मात्र आपण पाहतोय सिंगल रन्स काढलाय. ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाला पहिल्याच चेंडूवर आक्रमण सिंगल रन्स या ठिकाणी नक्कीच करताना जाणीव आहे रेहानची चांगली गोलंदाजी. यावेळेस पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न नंदू याचा, परंतु सरळ चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. निलेश आपल्याला पाहायला मिळतोय विकेट किपर. कालच्या दिवसामध्ये खूप चांगली बॅटिंग निलेशची देखील पाहायला मिळाली आपल्याला. यावेळेस जर पाहिलं तर सरळच्या समोर मारलाय फलंदाजाच्या. धावसंख्या जर पाहिली तर 4 ने वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत लागली जाते एकंदरीत 5 धावा. यावेळेस आपण पाहतोय बॅकफुटला गेलाय, पंच केलाय, परंतु विशाल आहे त्या ठिकाणी चेंडूला पकडतोय. रन्स मात्र इथे मिळेल सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने धाव संख्या आतापर्यंत स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत 6 धावा. 6 धावा स्कोर कार्डवर आहेत. इथून पाहिलं जाईल 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 5वा चेंडू आहे. पुन्हा एकदा पायावर टाकला होता, चेंडूला खेळून काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा. कालचा संघ जो होता तोच संघ आपण पाहतोय या ठिकाणी नक्कीच उतरवताना पॅराडाईज संघ आपल्याला पाहायला मिळतो. हाच संघ काल चॅम्पियन संघ बनला होता. यावेळेस आपण पाहतोय फटका मारण्याचा प्रयत्न केला, बॅट प्रॉपरली लागली नाही, थोडीशी फिरली गेली आणि त्याच कारणास्तव जर पाहिला तर चेंडू पडून यष्ट्यांवर आदळला जातोय आणि गडी बाद. नंदू या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. तुषार आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या स्कोर कार्डवर आतापर्यंत लागली जाते ती म्हणजे 7 धावा. एक चौकार नक्कीच पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर रन्स थांबवला गेला. आता मात्र बादल आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. तर बादल आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर येताना पहिला चेंडू या ठिकाणी टाकला जाईल राहुल याला. अहो, इथून जर पाहिलं तर थोडासा 9चा चेंडू हाताळला गेला आणि 9च्या चेंडूवर जर पाहिलं तर फायदा उठवता आला नाही फलंदाजाला. सिंगल रन्स मिळतोय एक्स्ट्राच्या रूपाने. त्यावेळेस थोडासा बाहेर जाणारा चेंडू हरकत केली या चेंडूवर राहुलने. प्रयत्न होता एक मोठा फटका मारण्याचा, परंतु यावेळेस आपण पाहतोय दोन्हीही चेंडू जे होते ते बाहेरच्या लाईनमध्ये होते आणि थोडेसे खराब आपल्याला पाहायला मिळाले. परंतु या चेंडूवर जर पाहिलं तर सिंगल रन्स झालाय. इथून जर पाहिलं तर थोडंसं कानमंत्र दिलं जातंय गोलंदाजाला की तुला नक्की काय करायचं आहे. ज्यावेळेस आपण पाहतोय खूप चांगला गोलंदाज म्हणून बादलला देखील आपण पाहिलं काल रात्रीच्या वेळेस खूप चांगली गोलंदाजी याने देखील केली होती. असं चॅम्पियन संघ नक्कीच आपण पाहतोय ज्याची ख्याती असते, ज्याची चर्चा असते, आपण पाहतोय तोच संघ पुन्हा एकदा ही गोलंदाजी पुन्हा एकदा चांगली केली जाते. सिंगल रन्स मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत डबल फिगरमध्ये 10 धावा होत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन्स येताना 2 धावा येतील 1+1 आणि 2 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत लागल्या जात आहेत 12 धावा. 12 धावा स्कोर कार्डवर आहेत. इथून आगवण संघ देखील कमी नाही आहे. आगवण संघाकडे फिल्डिंग आणि गोलंदाजी खूप चांगली आहे, परंतु बघूया किती धावापर्यंत रोखू शकतात पॅराडाईज संघ त्यांना. यावेळेसचा चेंडू सोडला आहे आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. यावेळेस कुठलाही टर्न नव्हता बादलच्या गोलंदाजीतून, सरळ चेंडू निघून गेला. खोलर टप्प्याचा चेंडू सरळ गुड्डूच्या हातामध्ये, परंतु चुकी करतोय गुड्डू. रात्रीची झोप नक्कीच अजूनही जाणवत असेल, कारण की उशिराने नक्कीच झोपले असतील आणि यावेळेस संधी नाही. बादलने एक संधी उपलब्ध करून दिली होती त्याला, इथे मात्र मिळालं तर विकेट मिळाला नाही, परंतु यावेळेस स्वतःच्या जिम्मेदारीवर विकेट घेतलाय. गडी बाद होतोय. मिस्टर तुषार या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या स्कोर कार्डवर आतापर्यंत थांबली गेली ती म्हणजेच 12 धावा.
अहो अगदी मधली एसटी आपण पाहतोय या ठिकाणी उद्ध्वस्त केली जाते. ज्या पद्धतीने आपण पाहतोय खूप चांगला टर्न पाहायला मिळाला. आदेश मारण्याच्या प्रयत्नात होता, पहिल्या चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि कुठेतरी चुकीचा डिसिजन या ठिकाणी नक्कीच मी म्हणेन स्वतःचा राहिला आहे. कारण की फलंदाजाला आक्रमण करताना पाहिलं, परंतु यावेळेस जर पाहिलं तर सरळ हिट झालाय. आपण बघतोय वेळेतच या चेंडूला बाउन्स घेतला आणि त्यानंतर जर पाहिलं तर असं वाटलं होतं की चेंडू कार्पेटला रोल करत येईल, परंतु बाउन्स एक्स्ट्रा बाउन्स आणि अयान त्या ठिकाणी आपण पाहतोय थोडेसे चुकले गेले मी म्हणेन आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 2 चौकार आलेत. 2 चौकार धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते आतापर्यंतची 21 धावा 21 रन्स. 21 रन्स 21 धावा झाल्यात. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा दोनों मैदान पे मैच जरूर कल के दिन में भी ऐसा ही. आता मात्र आपण पाहतोय सिंगल रन्स घेण्याचा प्रयत्न राहुलने चांगली बॅटिंग केलंय. विकेट ठेवून बॅटिंग करण्याचा प्रयत्न केलाय. जाणीव आहे जर विकेटवर राहिलं तर एक चांगली धावसंख्या येईल, पण हाणामारी करण्याच्या नादामध्ये आपले विकेट गमावले गेले आहेत हे मात्र राहुलने पाहिलंय नॉनस्ट्राईक एंडवरून. इथून आपण पाहतो पुन्हा एकदा हा पुढचा चेंडू. ओह बॅकफुटला गेले होते, परंतु हिट विकेट आपल्याला पाहायला मिळेल. डायरेक्ट स्टंपांवर बॅट या ठिकाणी आदळली जाते आणि इथून जर पाहिलं तर आणखीन एक विकेट. विकेट क्रमांक जर पाहिलं तर इथून आपण पाहतोय चौथा गडी बाद झालाय, तो म्हणजेच जय जोगनादेव आगवण संघाचा. थँक्यू. यानंतर मुकेश 11 संघ आणि साईदीप. अहो यावेळेस चकवा दिला खऱ्या अर्थाने जर पाहिला तर चेंडू असं वाटलं होतं फलंदाजाला की वाईड असेल, परंतु बेस्ट क्वालिटी बेस्ट बॉलिंग या ठिकाणी दर्शवली गेली. जबरदस्त गोलंदाजी अगदी लेगकट आणि लेगकटच्या माध्यमातून जर पाहिलं तर विकेट आणखीन एक मिळतोय. धावसंख्या स्कोर कार्डवर आतापर्यंत लागली जाते ती म्हणजेच 22 धावा. थांबवलं गेलं स्कोर. 2 चौकार आल्या आणि 2 चौकारानंतर 2 लगातार विकेट देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकातील जर पाहिलं तर अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अजून म्हणजे 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल. रोहित इथून पाहिलं तर हलक्या हाताने कट केलाय चेंडूला. विशाल जोपर्यंत चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत सिंगल रन्स. धावसंख्या 23 धावा ओव्हरची होते समाप्ती. षटक क्रमांक जर पाहिलं तर 3 कंप्लीट झाले आहेत. येणारा चौथा षटक पाहूया कशा पद्धतीने असेल. जाऊया आपण DJ ऋतिककडे.
थँक्यू. ए पॅनल आपण पाहतोय. ए पॅनलची मॅच आपल्याला पाहायला मिळते. गुड्डू आलाय गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्याच चेंडूवर जर पाहिजे तर कट केलाय. कटने चेंडू ट्रॅव्हल झालाय शॉर्ट थर्डमॅन रिझनला, जिथे क्षेत्ररक्षक नक्कीच आपण पाहतोय. नो स्कोर आहे. येस ओके, नो स्कोर. 23 रन्स ऑन दी बोर्ड. 23 रन झालेत. मुकेश इलेव्हन आणि साईदीप संघ चला या लगेचच टॉससाठी. हो पहा वेळेतच अगदी एंड टायमाला बॅट नक्कीच टाकलेली आपल्याला पाहायला मिळाली. त्याचमुळे जर पाहिलं तर सिंगल रन्स आलाय. इथून जर पाहिलं तर राहुलकडे स्ट्राईक आहे आणि चेंडू शिल्लक जर पाहिले तर 4 आहेत. म्हणजे 4 चेंडू राहुल खेळेल यात काही शंका नाही आहे. अटॅक करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस चेंडू खूप चांगला टर्न पाहायला मिळतोय गुड्डूच्या गोलंदाजीतून. आणि इथून जर पाहिलं तर आणखीन एक चकवा दिलाय. चेंडू गेलाय डिक्लेअर झोनकडे. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस चेंडू नोचा कॉल पंचांचा आणि इथून जर पाहिलं तर नो प्लस विकेट गडी बाद. अनुज येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, परंतु राहुल आहे समोर. यावेळेस पुन्हा एकदा स्विप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. सिंगल रन्स त्या ठिकाणी नक्कीच डिक्लेअर झोनकडे वळवताना आपल्याला पाहायला मिळतोय. 27 धावा स्कोर कार्डवर. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या ओव्हरचे. फटका चांगला आहे, गॅपमध्ये खेळलाय. निशांत आणि जब्बीर अगदी पाहत उभे राहिले. चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. यावेळेस जर पाहिलं तर 31 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. 31 रन्स ऑन दी बोर्ड. आता मात्र आपण पाहू शकताय अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे या इनिंगचा, या ओव्हरचा. एक जबरदस्त मॅच आपण पाहतोय. वंदनीय हिंदू हृदय सम्राट आपण पाहतोय बाळासाहेब ठाकरे चषक 2025 दोडीपूजा मैदान आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस जर पाहिलं तर चेंडूला टॉस केलं, थोडासा चेंडू हाईट दिली आणि त्यानंतर पाहिलं तर विकेट येतोय. गडी बाद झालाय. धावसंख्या 31 धावा स्कोर कार्डवर आणि जिंकण्यासाठी 32 धावांचं लक्ष असणार आहे. चला मुकेश इलेव्हन आणि दुसऱ्या बाजूला साईदीप संघ. आपण टॉससाठी लगेचच यायचं आहे. शुभम देवरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. तर या टॉससाठी दोन्ही संघाचे कर्णधार मुकेश इलेव्हन आणि साईदीप संघाचा कर्णधार शुभम सोनावणे या ठिकाणी उपस्थित आहेत. या टॉससाठी आपण इथे लगेचच यायचं आहे. तर दोन्ही संघ आपण पाहतायत. मुकेश इलेव्हन आणि साईदीप संघ. गेस पहिला होईल आणि गेस या ठिकाणी नक्कीच केलंय मुकेश इलेव्हन. नक्कीच टॉस कोण जिंकलाय? टेल जिंकलाय मुकेश इलेव्हन टीम. टॉस जीते क्या डिसीजन रहेगा? बॉलिंग फर्स्ट. कैसा लग रहा है यहाँ पे आके? अच्छा लग रहा है, मस्त ग्राउंड है, देखने में अच्छा लग रहा है, ऑर्गेनाइजर ट्रॉफी भी अच्छा है, सब अच्छा ही है. और साईदीप के सामने कभी खेले हो? हाँ खेले, हारे भी है, जीते भी है. अभी तीसरा मुकाबला देखो क्या होता है. और ये मैच कैसे देखने को मिलेगा? अच्छा है, हम लोग भी सोच रहे हैं क्वार्टर निकले. क्यों टॉस जिंकल्याचं तर काय डिसिजन असता?
क्षेत्ररक्षण. आता मात्र फलंदाजी करायची आहे. मुकेश इलेव्हन संघ देखील आताच्या काळात खूप चांगला संघ आहे, टॉप 5 देणार संघ आहे. तर किती धावा काढण्याचा प्रयत्न करतील? जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करू. नक्कीच शुभेच्छा असतील तुम्हाला. जाऊया आपण, मॅच चालू आहे, महत्त्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये. मुकेश इलेव्हन संघ टॉस जिंकलाय आणि फील्ड फर्स्ट हा डिसिजन घेतलाय. तर सलामीचा फलंदाज जब्बीर आणि निशांत आपल्याला पाहायला मिळते. जब्बीर खान आणि निशांत पवार आपल्याला पाहायला मिळतोय. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहणार आहोत अनुज. पहिला चेंडू अनुज याचा जब्बीरसाठी असेल. पहिला चेंडू, वा जबरदस्त चेंडू पाहायला मिळालाय. जब्बीरची जर खेळी पाहिली तर या आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आक्रमक फलंदाज कोण असेल तर जब्बीर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्याच्या विरोधात गोलंदाजी इथे अनुजला इथे करावी लागते. जबरदस्त अशी गोलंदाजी पाहायला मिळेल. हा देखील चेंडू आपण पाहतोय जब्बीरच्या अगदी अंगावर टाकला होता चेंडू, याला हळूच काढून खेळून काढलाय, परंतु रन्स मिळणार नाही. 2 चेंडू डॉट टाकले आहेत. अनुजची चांगली गोलंदाजी म्हणेन. आतापर्यंत 2 चेंडू अनुजचे राहिले आहेत. यावेळेस पुन्हा एकदा इशारा दिला होता, वाईटचा इशारा आलाय. छेडछाड करण्याचा प्रयत्न केला होता जब्बीरने, परंतु आपण पाहतोय यावेळेस अतिरिक्त धावेने सुरुवात केली मी म्हणेन. एक्स्ट्राच्या रन्सने या ठिकाणी सुरुवात करताना पॅराडाईज संघ आपल्याला पाहायला मिळेल. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. जिंकण्यासाठी 32 धावांचं लक्ष्य. आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता 2 चेंडूवर, परंतु तिसरा चेंडू वाईट टाकला गेलाय. इथून आपण पाहतोय निशांत आणि जब्बीर याच्यामध्ये 2 चर्चा झाली आणि चर्चा अशी झाली होती की येणाऱ्या चेंडूवर तू सिंगल घे, हेच मात्र चर्चा झाली. आणि त्याचमुळे जर पाहिलं तर सिंगल घेताना इथून आपण पाहतोय की लेग बायच्या रूपाने ही रन्स मात्र कंप्लीट केली गेली. 2 धावा स्कोर कार्डवर लागल्या. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आहे. आता पुन्हा एकदा अनुज, यावेळेस पुन्हा एकदा खराब चेंडू आहे. अतिरिक्त धावा या खूप महागात पडतात, जाणीव असते. कारण की जर तुमच्या 10 ते 12 एक्स्ट्राच रन झाले तर जो टार्गेट दिलेला असतो 32 धावांचा तो कुठेतरी 22 धावांवर येऊन थांबतोय. आणि त्याचमुळे जर पाहिलं तर 22 धावा या 24 चेंडूमध्ये इझिली आपण डन करू शकतायत. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा अनुज सज्ज झालाय. निशांतसाठी असेल हा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा निशांतने समजदारी घेतले की सिंगल डबलने चांगली गोलंदाजी करतोय. सिंगल डबल येणं गरजेचं आहे. एक चांगली धावफलक या ठिकाणी बनवणं गरजेचं आहे. धावसंख्या 32 टू विन. इथून मात्र आपण पाहतोय यावेळेस जर पाहिलं तर गॅप शोधलाय. जबरदस्त गॅप, आदेश होता त्या ठिकाणी, परंतु आदेशच्या अगदी जवळून चेंडू निघून गेलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. आणि या 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या होते ती मात्र 8 धावा. बीर अटॅकिंग मोमेंट मध्ये आता येताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस हलक्या हाताने कट केलाय. डिक्लेअर झोन कडे चेंडूला पाठवलंय. सिंगल मेल. या सिंगलच्या मदतीने ओव्हरची होते समाप्ती. 1 षटक कंप्लीट झालाय आणि धावसंख्या स्कोर कार्डवर 9 धावा. थँक्यू. षटक क्रमांक पहिला. चला जास्त वेळ तुम्ही मीटिंग अरेंज करू नका प्लीज. जे सामने बच्चे बैठे प्लीज, जो लोग सामने बैठे हो बच्चे प्लीज उधर से हटिए. वो बैनर जो है अपना कैमरे में आ रहा है, सभी बच्चे वहाँ से हटिए. आप मैच का आनंद लीजिए, लेकिन वो ऑन साइड ऑफ साइड में लीजिए. सामने की ओर कोई भी बच्चा बैठेगा नहीं प्लीज. आदेश आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. इथून पाहतोय आपण 9 धावा आतापर्यंत झाल्यात. लक्ष आहे 32 धावांचा.
अहो पहिला चेंडू जर पाहिला तर वाईटच्या दिशेने इथे मात्र पंचांचा इशारा येईल. अतिरिक्त 1 धाव. आता मात्र जिंकण्यासाठी अजूनही जर पाहिलं तर 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा टॅप केलं चेंडूला आणि चेंडू जातोय गॅप मध्ये. चौकार. 4 धावा. मोठा गॅप होता. 3 क्षेत्ररक्षक आहेत त्यामुळे इथून जर पाहिलं तर गॅप थोडासा जास्त आणि प्रयत्न केले नाही मी म्हणेन क्षेत्ररक्षकांनी. नंदू होता. नंदूला आपण पाहिलं. इथून मात्र जर पाहिलं तर सिंगल रन चौकार येतोय आणि 4 ने धावसंख्या वाढेल. ओ बॅटची ते मात्र असं वाटलं होतं की बॅटला लागला चेंडू परंतु पायाला चेंडू पंच दर्शवतायत. पायाला चेंडू लागला जातोय. 14 धावा स्कोर कार्डवर. हलक्या हाताने सॉफ्ट या हॅटने खेळलंय. सिंगल रन्स या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न आणि सिंगल रन्स कंप्लीट होतंय. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या आता मात्र लागली जाते ती म्हणजेच 15 धावा. पुन्हा एकदा या चुका तुम्हाला कुठेतरी महागात पडतील असं मी म्हणेन. यस आपण पाहतोय 22 रुपयाने ही रन्स कंप्लीट केली. ही चेंडू पकडणं खूप गरजेचं होतं राहुलला परंतु राहुलने देखील हा चेंडू सोडलाय आणि सिंगल रन्स दिलाय. सिंगल रन्स इथे मात्र जमवताना आपल्याला पाहायला मिळतंय. मधूनच चौकार येतोय आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर पॅराडाईज संघ इथून पुन्हा एकदा फटका मारलाय परंतु यावेळेसचा फटका कुठेतरी थांबवलाय क्षेत्ररक्षकांनी. त्यावेळेस जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक आता होता अनुज. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय अनुज यांनी. इथून जर पाहिलं तर फटका सुरेख परंतु चेंडूला थांबवतोय. रन्स मिळणार नाहीये. 2 चेंडू डॉट आलेत. चांगलं क्षेत्ररक्षण दर्शवलं जातंय. ओव्हरची इथून जर पाहिली तर होईल समाप्ती. षटक. धावसंख्या होते 16 धावा. थँक्यू. 12 मध्ये 16 झाल्या आहेत. 12 मध्ये 16 जमवायचे आहेत. गोलंदाजावर गोलंदाजी इथे मात्र भार आहे. राहुल येतोय गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. नक्कीच मुख्य गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात 16 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. सोला जोजे इथून मात्र आपण पाहतोय स्विप केलाय चेंडूला. अप्रतिम चेंडू या ठिकाणी हाताळला गेला राहुल परंतु स्ट्राईक इथून जब्बीरच्या जवळ असेल आणि आता मात्र 11 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. 11 मध्ये 15 हवे आहेत आणि या ओव्हरमध्ये आक्रमण करेल जब्बीर यात मात्र शंका नाही आहे. इथून जर पाहिलं तर मॅच आपल्याकडे झुकवायची आहे. जो चेंडू आणि रनांचा जो डिस्टन्स आहे तो कमी करणं खूप गरजेचं असेल. नोचा कॉल परंतु या ठिकाणी चेंडूला अडवलंय. रन्स मात्र एक्स्ट्राच्या रूपाने सिंगल मिळेल. हा चुका थोड्याशा होत आहेत. थोडंसं दबाव आहे. जब्बीर सारखा मोठा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. समोर असताना थोडासा दबाव आहे. पण यावेळेस पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडूला फेकायचं या ठिकाणी राहून गेलं. नक्कीच रन्स नाही आली पण तू जर फेकला असता तर काहीतरी चित्र पाहायला मिळालं असतं. कारण दोन्हीही फलंदाज जर पाहिले तर मध्यावर आले होते अगदी मैदानाच्या पिचच्या आणि त्याचमुळे आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडू शॉर्ट ऑफ लेन चेंडू. इथे मात्र फायदा उचलता आला नाहीये. चांगले चेंडू आतापर्यंतचे राहिलेत. सलग 3 चेंडू झालेत आतापर्यंत. अजूनही 3 चेंडूचा खेळ म्हणजे 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 मध्ये 14 बनवायचे आहेत. इथून पाहिलं तर चौकार आले. गॅप मिळाला आणि गॅप मारलाय मी म्हणेन जबरदस्त फटकेबाजी. चेंडू जर पाहिलं तर इथून आपण पाहतोय 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातील. एकंदरीत 8 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता.
स्वीप केलाय परंतु यावेळेस विकेट मिळेल. जब्बीर सारखा मोठा गडी या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथून आपण पाहतोय निलेश मिश्रा आपल्याला पाहायला मिळेल फलंदाजीसाठी. इथून आलाय पहिला चेंडू थोडासा टॉस केला होता, बाउन्स पाहायला मिळाला आणि त्याचमुळे जर पाहिलं तर डॉट चेंडू येतोय. यावेळेस जर पाहिलं तर ओव्हरची होईल समाप्ती. इथे मात्र 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 धावांची आवश्यकता. 6 मध्ये 10 बनवायचे आहेत. जिम्मेदारीने गोलंदाजी करावी लागेल. आता मात्र ही मॅच बघण्यासाठी मजा येईल कारण की जब्बीर ही नाही आहे. निलेश आणि निशांत आपल्याला पाहायला मिळते. या जोडीने कालच्या रात्रीमध्ये जबरदस्त फलंदाजी केली होती. म्हणजे फलंदाजीचा अटॅक तर आहे परंतु गोलंदाजीमधून पाहायला मिळेल की गोलंदाजी कशी करेल. यावेळेस जर पाहिलं तर बावकू आपल्याला पाहायला मिळेल. रोहित या नावाने नक्कीच आहे परंतु टोपण नाव बावकू. फलंदाजीसाठी सज्ज आहे तर बावकू. पहिला चेंडू पायामध्ये टाकलाय. इथे चेंडूला थांबवलंय. आता मात्र समीकरण 5 मध्ये 10. प्रत्येक चेंडूवर समीकरण बदलत जाईल. इथून मात्र पाहतोय पॅराडाईज संघ आणि आगवण संघ दोन्हीही संघ जर पाहिले तर आपल्याला पाहायला मिळतात आमने सामने आहेत. ही लढत आहे अगदी आपण पाहतोय कालच्या रात्रीमध्ये चॅम्पियन बनलेल्या संघाविरुद्ध आगवण संघ म्हणजे एक नौका संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आता आपण बावकू पुढचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा तोच फटका आणि इथे निशांत बाद होईल. कारण की चेंडू आधी हातामध्ये आला परंतु निसटला परंतु स्टंपवर आला. त्याचमुळे जर पाहिलं तर इथे आपल्याला पाहायला मिळतोय विकेटचं पतन झालंय. रिव्ह्यू नाही आहे लक्षात असू द्या. या एंडला जर पंचांना वाटलं तरच रिव्ह्यू घेऊ शकतायत. बाकीचे रिव्ह्यू तुमच्याकडे कुठलेही नाही आहेत कारण सिंगल कॅमेरामध्ये आपण रिव्ह्यू सिस्टीम जी आहे ती बंद केलेली आहे. जर डबल कॅमेरा असेल तर असोसिएशनच्या मान्यतेप्रमाणे आपण डबल कॅमेरामध्ये रिव्ह्यू सिस्टम या ठिकाणी दर्शवली जाते. जसं आपण कालच्या रात्रीमध्ये पाहिलं 3 कॅमेरे लावले होते. आपण ओमसाई नेटवर्क पाहिलं होतं. इथून आपण पाहतोय बावकू पुन्हा एकदा निलेशसाठी. हा चेंडू महत्वाचा होता. इथे मात्र पाहतोय विकेट जर आला तर मात्र पॅराडाईज संघ थोडीशी बॅकफुटला जाईल कारण की आता 3 मध्ये 10 बनवायचे आहेत. 3 मध्ये 3 चौकार मारावे लागणार आहेत तरच सामना जिंकू शकतोय. कडे जास्त आहेत आणि विकेट जर पाहिले आगवण संघाचे तर 7 गडी बाद झाले होते आणि इथून आपण पाहतोय आतापर्यंत 3 गडी बाद झाले आहेत. म्हणजे इथून 9 धावा जमवल्या तरीही पॅराडाईज संघ जिंकू शकतोय. परब साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. या आपण मुख्य मंचावर येऊन विराजमान व्हा. परब साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे. इथून आपण पाहतोय 3 मध्ये 10 बनवायचे आहेत. कडक प्रहार परंतु यावेळेसचा चेंडू ओ हो अपार. इथे मात्र दर्शवले जाते की चौकार आहे की काय आहे.
इथून आपण पाहू शकतायत इथून आपल्याला पाहायला मिळत आहेत पंच चौकार या ठिकाणी दर्शवतायत आणि पंचांना जर डाऊट असेल तर पंच रिव्ह्यू घेऊ शकतात. यस पंच रिव्ह्यू घ्या म्हणजे दोन्ही संघाचे समाधान होईल आणि पंचांना रिव्ह्यू घेण्याचा नक्कीच आपण मुभा दिलेली आहे. भाऊ थांब ना त्यांना बोलू दे अंपायर डिसिजन अंपायर दोन प्लेयरला ठेवल्यात परंतु तुम्ही दोन्ही प्लेयर जर इथे मात्र आपण पाहतोय चौकार नाही आहे. खूप चांगलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तुषार होता त्या ठिकाणी जबरदस्त आणि धावसंख्या यस आपण एक्स्ट्रा खेळाडू आहे बिट्टू एक्स्ट्रा खेळाडू आहे त्यामुळे आपण एक्स्ट्रा खेळाडू दाखवलेला आहे इथे नाही रिव्ह्यू नाही आहे खाली अंपायर का रिव्ह्यू आहे सिंगल रन्स यहाँ पे 2 गेंदे और 8 रनों की दरकार 9 या ठिकाणी धावा या ठिकाणी 9 धावा बनवायच्या जरी 8 जरी काढल्या तरी सामना जिंकू शकतो पॅराडाईज संघ म्हणजे इथून 2 शूट करावे लागतील एन्काउंटर करावा लागेल 2 चेंडूवर. विशाल या ठिकाणी आपण पाहतोय मारण्याच्या परिस्थितीमध्ये मात्र स्वतःचा एन्काउंटर केलाय इथून गडी बाद होतोय. विशाल सारखा एक मोठा खेळाडू मैदानाच्या बाहेर जाईल. आता मात्र पॅराडाईज संघाला मोठा धक्का आलाय कारण इथून जर पाहिलं तर 1 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता हे सहज शक्य नाहीये. परंतु बघूया मुबारक मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळेल. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण केलंय आणि या क्षेत्ररक्षकाच्या बळावर जर पाहिलं तर आज आगवण संघ या ठिकाणी त्यांनी बाजी थोडीशी मारत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. सामना आपल्याकडे झुकवलाय परंतु आता बघूया फक्त एका पावलाची आवश्यकता आहे. 1 पाऊल जर चांगलं पडलं तर मात्र हा सामना आगवण संघ जिंकेल. यस विकेट मिळतोय आणखीन 1 विकेट आलाय आणि इथून जर पाहिलं तर आगवण संघ हा सामना जय जोगनादेव आगवण संघ हा सामना जिंकला जातोय. चांगली एफर्ट दर्शवली चांगली खेळ केली हा सामना विन होताना आपल्याला पाहायला मिळाला.